अरे देवा! हे काय विसरले मी. काल केस विंचरायला घेतली आणि एकच साईडचे केस विंचरले आणि दुसऱ्या साईडचे तसेच राहून गेले. कारण की रमा तर उठली होती, त्यामुळं मला तिच्याकडं बघायचं होतं. त्यामुळं मग माझे केस विंचरायचे राहून गेले आणि आज पण तेच झालं. मी एकच साईडचे त्याच केस विंचरले आणि दुसरी साईड बघा इतकी डॅमेज झाली होती. गोल गोल गुंडाळ्या झाल्या होत्या जटांसारख्या एकदम. एकदम विचित्र झालं होतं. म्हटलं आता विंचरताना इतके दुखणार आहेत केस. मग उठायच्या अगोदर आता या साईडचे पण केस विंचरून घेते, नाहीतर हे पण आज असंच राहून जाईल. आज रमासाठी एक छान सरप्राईज आहे. बाबा आज येणार होता पूर्ण क्लीन शेव करून. म्हटलं आता रमा घाबरते की काय. आधी तर ती अजिबात घाबरली नाही. बाबाकडे मस्त बघत होती टक लावून, कोण आले काय कळतंय का नाही. आम्हाला पण वाटलं आता ही काही घाबरणार नाही. आणि तिने जे नंतरनं त्याच्याकडे बघितलं व्यवस्थित आणि इतकी रडायला लागली की थांबेनाच. तर माझ्याकडे यायचं म्हणून रडत होती. आरशात एकदा बघते, एकदा बाबाकडे बघते, परत आरशात बघते, परत बाबाकडे बघते. हेच चाललं होतं तिचं कंटिन्युअसली. म्हटलं आता काही आवरणार नाही बाबा आपल्याला. आणि तिला समजून सांगत होता, बाळा बाबा आहे बाबा आहे, पण ती अजिबात म्हणजे अजिबात ऐकत नव्हती आणि ती खूपच रडायला लागली जोरात. आणि तिला म्हटलं जा परत दाढी लावून ये. कसं आम्ही तिला समजवत होतो, पण ती काय ऐकायचं नावच घेत नव्हती आमचं. आणि मग तिला छान असं शांत केलं मी, पण ती काही शांत होईना. परत अनिकेतने घेतलं तिला, तर ती अजूनच जास्त रडायला लागली त्याच्याकडं. म्हटलं जाऊ दे बाबा आता खूपच रडले, तिला मी झोपवते पहिल्यांदा. आणि तेवढ्यात तिचा काका पण आला, तर थोडं काकाबरोबर खेळत बसली ती. आणि खेळता तिला आली झोप. म्हटलं आता चल बाई झोपूया. तिकडे काकासोबत तर खेळणं झालंच होतं तिचं. म्हटलं मग आता तिला रमाला झोपवून घेते. तर छान असं झोपलं होतं गोडबाळ. तिला मी झोपवलं मस्त असं. आणि त्यानंतर बघा मी तिचा एक व्हिडिओ घेतला होता. इतका छान ना, ती काय करत होती काय माहिती, अशी तोंडाने तोंड बंद झाकत असं करणं चाललं होतं तिचं. आणि मस्त असं झोपली होती. त्यानंतर मी घरातली सगळी कामं करून घेतली. अनिकेतला पण जायचं होतं कामाला. आणि त्यानंतर मग रमा पण उठली, गपचूपच उठली होती आज. कारण की कालवा अजिबात केला नाही. आधीच म्हटली असेल खूप रडले मी, आता परत रडायला नको. मग तिला फ्रेश वगैरे केलं, कपडे चेंज केले आणि नंतर बघा इथे खेळत बसली होती. मग हे दोघं पण बाहेर जायला निघाले. तर रमाबाळाला म्हटलं चला एक राऊंड मारून आणा. तर हे दोघं जण रमाबाळाला एक राऊंड मारायला गेले. साहिलने तिला घट्ट पकडलं होतं पाठीमागून आणि रमाबाळ मस्त असं राऊंड मारून आलं. त्याला आज रमाचा फर्स्ट राऊंड होता गाडीवरती. तर ते दोघं जण राऊंड मारून आले होते तिला. आणि त्यांना पण जायचं होतं आता कामाला. रमाला म्हटलं चल बाळा जाऊ देत त्यांना. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओके.